आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समीरराव, आपले लाडू आणि बर्फी सुद्धा आता चालायला लागलेत. तर इथून पुढे मॉर्निंग वॉकला त्यांना सुद्धा सोबत घेऊन यायला पाहिजे, नाही का? आयडिया चांगली आहे. पण बाबा, त्यांच्या मागे धावण्यात आपला वॉक हा जॉगिंग मध्ये बदलेल. म्हणजे मागे दूर धावायलाच लागेल आपल्याला. नमस्कार, ओळखलात का? हा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं, तुम्हाला कळलं की नाही, कोर्टाचा निकाल लागला. हो, माझे जावई निर्दोष होतेच, पण कोर्टाने सुद्धा तोच निर्णय दिलाय. आणि ज्यांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता ना, तेच खरे गुन्हेगार होते, हे सिद्ध केलंय माझ्या जावयांनी. हो हो, कळलं मला. हा, कळलं ना? अरे वा, छान छान. आता हेही कळलं असेल की आपल्याला जेव्हा कुठल्या विषयाची माहिती नसते तेव्हा तोंडाला कुलूप लावायचं असतं, बडबड करायची नसते फार. हा, माफी मागायला हवी तुम्ही माझ्या जावयांची. हो बाबा, राहू द्या, काय करायचंय? नाही नाही समीरराव, काय काय हिशोब जेव्हाचे तेव्हा चुकते करायचे असतात. मग मागताय ना माफी? हो समीरराव, चुकलं माझं, माफ करा. लक्षात ठेवा पुढच्या. हो हो. हा, चला चला. बाबा, या सगळ्याची काय गरज होती? सोडून द्या ना आता. आपण का म्हणून सोडून द्यायचं? कशासाठी? आपण मुकाट अपमान सहन करतो ना, म्हणून काही जणांची विनाकारण आपला अपमान करण्याची हिंमत होते. माणसाकडनं चूक झाली ती माणसाला मान्य करता आली पाहिजे. मग जेव्हा आपले पराभव होत होते तेव्हा सगळी चिखलफेक सहन केली ना, आपण सोसली ना. मग आता आपल्याला विजय मिळाल्यानंतर चिखलफेक करणाऱ्यांचे माफीनामे हा आपला अधिकार आहे, हक्क आहे आपला समीरराव. नाही, आपला विजय हा आपल्याला मिरवता आलाच पाहिजे. मी तर मिरवणार आहे माझे जावई. चला या, चहा घेणार? नाही, नको, चला. मुक्ता, ओवी, काय तुम्ही इतकं सगळं झालं आणि मला सांगितलं पण नाहीत तुम्ही. ताई, अगं तू इतक्या प्रेशर मध्ये होतीस की तुला काय सांगणार आम्ही. ताई, अगं आम्ही हे सगळं केलं त्याच्या मागे एक कारण होतं. आभा प्रेमात गुंतली असती आणि गुंतल्यानंतर प्रेमामुळे तिच्यात जो बदल झाला असता तो बदल आम्ही तिला दाखवू शकलो असतो. ताई, अगं आभालाही कळत नाहीये, पण तिच्याही नकळत ती खूप बदलतेय. आणि गेल्या दिवसात जे काही नकारात्मक वातावरण होतं आजूबाजूला, त्यामुळे आयुष्यात प्रेम किती महत्वाचं असतं याचीही जाणीव करून द्यायची होती आभाला. नाही मुक्ता, मान्य, तू म्हणतेस तशी परिस्थिती होती तेव्हा, आणि प्रेमामुळे आयुष्य कसं बदलतं हे आबाला कळावं म्हणून तू हा सगळा घाट घातलास, मान्य मला.